हाय हॅलो नमस्कार, मी दिशा जोशी परत आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेले आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण कॉन्फिडन्स कसा वाढवायचा किंवा तो कसा बूस्ट करायचा याच्याबद्दल बोललो. आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगेल की कॉन्फिडन्स मुलांमध्ये कशा पद्धतीने येतो. तर फर्स्ट ऑफ ऑल कॉन्फिडन्स जो असतो हा मुलांना त्यांच्या वडिलांकडनं आलेला असतो. सो पॅरेंटिंग मध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट जितके आई आहे तितकेच वडील पण आहेत. वडिलांकडनं मुलांना कॉन्फिडन्स येतो. मग त्या कॉन्फिडन्स साठी काय केलं पाहिजे? पालकांनी मुलांसोबत बसून गोष्टी ऐकल्या पाहिजे, पालकांनी त्यांना गोष्टी सांगितल्या पाहिजे. स्टोरीज झाल्यानंतर कधी कधी त्यांच्यासोबत रायटिंग करणं, स्क्रिबलिंग करणं किंवा कलर करणं, या अशा बेसिक काही गोष्टी असतात ज्या खूप महत्वाच्या असतात मुलांच्या आणि पालकांच्या बॉन्डिंग साठी. आपल्याकडे होतं काय, आपण क्वांटिटी ऑफ टाइम देतो अपार्ट फ्रॉम क्वालिटी टाइम. सो मला असं वाटतं तुम्ही मुलांना अगदी 1 तास द्या, अर्धा तास द्या, पण तो एकदम क्वालिटी वेळ असला पाहिजे की तो फक्त तुमचा आणि मुलांचा वेळ असला पाहिजे. सो 2 तास एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.